मिरजेत 103 गांजाच्या पुड्यांसह सराईत आरोपी जेरबंद, 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत 103 तयार गांजाच्या पुड्यांसह मोटरसायकल असा एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव खालिद रियाज मोमीन, वय वर्ष 34, राहणार अमर टॉकीजवळ ख्वाजा झोपडपट्टी, मिरज असे आहे. त्याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 244/2026 अन्वये NDPS कायद्यातील कलम 8 क 20/2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीनुसार आरोपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बोळात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे DB पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून 103 प्लास्टिकच्या छोट्या पुड्यांमध्ये भरलेला सुमारे 576 ग्रॅम तयार गांजा तसेच एक मोटारसायकल असा एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी हा मिरज परिसरात चढ्या दराने गांजाची किरकोळ विक्री आणि वितरण करत असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवेही करत आहेत. दरम्यान अंमली पदार्थांची विक्री आणि वितरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाकडून अशाच प्रकारच्या कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे.